या ठिकाणी आपल्या लाडका नेत्याचं आगमन होत आहे. सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं आगमन. अर्थ आणि नियोजन महाराष्ट्राला लाभलेला विकास पर्व, एक विकास नेतृत्व, विकासाचा ध्यास घेतलेलं नेतृत्व, आपल्या सगळ्यांचा मान, आपल्या सगळ्यांची शान. सन्माननीय अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं लाडकं नेतृत्व मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला कधी माझ्या बारामती तालुक्यामध्ये याबद्दल मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आल्यानंतर एवढे कागद विकास वेगवेगळ्या कामाचे मला दिलेले आहेत. मी त्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगतो की उद्याच्याला आचारसंहिता सुरू व्हायची दाट शक्यता आहे. कालच आम्ही घेतला आणि हा निर्णय घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्ही मिळवली. मित्रांनो, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण आपल्या इथं गेल्या वर्षभरामध्ये आम्ही नसताना बरीच कामं आपली ठप्प झाली. माळेगावला नगरपंचायतीचा दर्जा देण्याच्या करता आम्ही पुढाकार घेतला, कारण माळेगावची लोकसंख्या वाढली, माळेगावचं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी बदलत चाललंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेता इथं अनेकदा माझे नागरिक, मी माझ्या निवडणुकीची सुरुवात माळेगावपासून केली आणि माळेगावकरांनी खूप उत्साहाने माझं स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला. आज देखील इतका उशीर झालेला असताना पण ज्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं, गावातल्या सगळ्या प्रमुख मंडळींचं, आजी माजी पदाधिकाऱ्यांचं, सर्व राजकीय पक्षाच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करीनच करीन. परंतु मित्रांनो, आपली बारामती बदलते, कशा प्रकारची बदलते ते तुम्ही बघताय. बारामतीच्या अंडर येणारी गावं देखील आपण बदलतोय. आज माझ्या माळेगाव नगरपालिका व्हायच्या आधी ग्रामपंचायत होती. आता इथं दीपक आहे, बाकीचे पण सहकारी वेगवेगळे मान्यवर, जे माळेगावकरांना वाटलं तशा पद्धतीनं माळेगावकरांनी त्यांना त्या वेळेस सरपंच म्हणून कामाची संधी दिली. मी माझ्या परीने आमदार म्हणून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपल्या इथं सोसायटी आहेत, विकास सोसायटी आहेत, दूध सोसायटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे पतसंस्था आहेत. आपल्या इथं आता चांगल्या प्रकारचं मध्ये आम्ही पोलीस स्टेशन बांधलंय. आपल्या इथं क्रीडा संकुल तालुक्याचं आणलं. तालुक्याचं क्रीडा संकुल बारामतीचं माळेगावला दिलं आणि बारामतीला जिल्ह्याचं क्रीडा संकुल मंजूर केलं आणि जिल्ह्याला आपण विभागाचं क्रीडा संकुल त्या ठिकाणी दिलं. सुशीलकुमार शिंदे असतानाच आपण तशा प्रकारचा निर्णय घेतला. इथं आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून खूप मुलं मुली राहतात. कोणाची मेस चालते, कोणाच्या त्याच्यामध्ये भाड्याच्या रूम्स मिळतात त्यांना. अशा प्रकारचं काम चाललंय. मधिकेश्वरांनी मला सांगितलं की आजी तिथं आमचे रस्ते फार खराब झालेत कारखान्याच्या शैक्षणिक संकुलामधले माळेगावच्या. त्यावेळेस ते रस्ते तुम्ही सहज चक्कर मारली तरी तुम्हाला दिसेल की कसे चकाचक आपण अलीकडच्या 15 दिवसाच्या काळामध्ये केले. मित्रांनो, मागं ग्रामपंचायत असताना ठराविक रक्कम आपल्याला मिळाली, परंतु नगरपंचायत झाल्यानंतर मात्र आपण जवळपास 20 कोटी रुपये त्या माळेगावला देण्याचा प्रयत्न केला. आणि काल शेवटची मीटिंग होती, त्यामध्ये देखील मी माळेगावला आज तुमच्या पुढे येत असताना 20 कोटी रुपये मंजूर केले आणि मी तुमच्याकडे आलेलो. त्याच्यामध्ये बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना पण सांगितलं, कारण आता इथं सरपंचाची बॉडी नाही. पुढे जेव्हा कधी ओबीसीच्या बद्दलचा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये लागेल
त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्या लागतील. मलाही लवकर त्या निवडणुका लावाव्यात असं मनोमन वाटतं. त्याचं कारण कार्यकर्त्याच्या निमित्तानं नवीन तयार होतात, आया बहिणींना नवीन संधी मिळते आणि त्याच्यातनं आपल्याला एखादं नेतृत्व पण उदयाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येतं. जिल्हा परिषदेमध्ये देखील वेगवेगळ्या पदांच्यावर त्यांना तिथं कामाची संधी मिळते. आता मात्र इथं नगरपंचायती ज्यावेळेस होती त्यावेळेस 17 मिनिमम नगरपालिकेच्या सदस्य इथून निवडून जातील. 19 लोकसंख्येच्या प्रमाणात असतं, परंतु मिनिमम 17-19 असं असतं. डायरेक्ट तुमचा पहिला जो नगराध्यक्ष आहे तो लोकांच्यातनं निवडून जाणार आहे आणि बाकीचे वॉर्डमधनं आमच्या महिला आणि पुरुष त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत. हे सगळं जात असताना मधल्या काळामध्ये तुम्हाला चीफ ऑफिसर म्हणून एक महिला दिलेली होती, परंतु नंतर तिच्याकडं शिरूरचा आणि माळेगावचा असे 2 चार्ज आले. मला काहींनी सुचवलं की दादा त्या भगिनीला 2 शहरं बदलं थोडंसं अडचणीचं होतंय, तर तुम्ही इथल्या रोकड्यांना जर तो चार्ज दिला ॲडिशनलचा नवीन चीफ ऑफिसर मिळेपर्यंत तर आम्हाला सोपं जाईल, कारण बारामती पण जवळ आहे, रोकड्यांना पण इथं यायला सोपं आहे. मी आज रोकड्यांना सांगितलं की तुम्हाला माळेगावच्या करता आपण 20 कोटीचा निधी दिलेला आहे. थोडंसं गावामध्ये जाऊन कुठल्या रस्त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, कुठल्या ड्रेनेजच्या बद्दलचा निर्णय घेतला पाहिजे, कुठं आज तातडीनं कामाची गरज आहे ते थोडंसं पहा. अशा पद्धतीनं सूचना दिल्या. कदाचित ते तुमच्यापैकी काहींशी बोलले असतील किंवा स्वतः येऊन ते त्या ठिकाणी पाहतील, कारण उद्यापासून आचारसंहिता लागल्यानंतर मला त्यांना अशा डायरेक्टली देण्याचा अधिकार राहत नाही, कारण त्यांचा ते पूर्ण अधिकार राहतो. पण 2 महिन्यांनी पुन्हा बाकीच्या बाबतीमध्ये देखील माझे 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि मी आत्ताचा अर्थसंकल्प अंतरिम दिलेला आहे 4 महिन्याचा. पुढच्या वेळेस 10 जूनला मी राहिलेल्या 8 महिन्याचा अर्थसंकल्प देणार. त्यावेळेस देखील मला या शहराकरता काही निधी देता येऊ शकतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते चौपदरी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्याच्यामध्ये मध्ये तुमचा गॅवी झेलसिंग मार्ग हा पण फार खराब होता, तो पण आपण त्या ठिकाणी दुरुस्त केला. सुदैवाने आपल्याकडे अर्थ मंत्रालय असल्यामुळं विकासाच्या करता बारामती शहर असेल, माझं माळेगाव असेल किंवा माझा इतर ग्रामीण भाग असेल, त्याच्यामध्ये आपल्याला निधी आणता येतो. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे. मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय. तुमच्या सगळ्यांची निवेदनं मी स्वीकारली, काही निवेदन टाळली. आता देखील माझ्या समोरची त्यातली काही निवेदनं आहेत, त्याबद्दल जी मला आचारसंहितेच्या संदर्भातली अडचण येणार नाही ते सगळे, कारण मला आता इथनं पुढं निरावागजला सभेला जायचंय, इथनं डोरलेवाडीला जायचंय, निरावागजला डोरलेवाडीला, नंतर शेवटची बारामतीमध्ये आहे. अशा पद्धतीचा माझा हा धावता दौरा ठरलेला होता आणि त्याच्याहून मी घाईत असल्यामुळं कुणालाही प्रास्ताविक वगैरे न करता मी डायरेक्ट माईक हातामध्ये घेतला. त्याच्याबद्दल पण गैरसमज पुढे करून घेऊ नये, नाहीतर म्हणतील काय उर्बटासारखा आला आणि डायरेक्ट माईक हातात घेतून बोलायला सुरुवात केली. मला पुढचे सगळी कामं 10 वाजायच्या आत करायची आणि मी ऑलरेडी 3 तास लेट आहे, त्यामुळं या सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांनो, बऱ्याचदा लोकांना वाटतं अजित पवार सत्य करता गेला. मी लोकांची कामं करण्याच्या करता, विकास करण्याच्या करता असा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला मी सांगतो, आम्ही गेल्यानंतर 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. 1 रुपया, नाहीतर शेतकऱ्यांना पैसे जास्त भरावे लागत होते. बाकीचा सगळा भार राज्य सरकारने उचलला. आम्ही तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे लागून 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा बोजा राज्याच्या अनेक सहकारी साखर कारखाने होता. त्याच्यामध्ये माळेगाव कारखाना पण होता, त्याच्यामध्ये सोमेश्वर कारखाना पण होता. ज्यांनी FRP पेक्षा जास्त भाव दिले त्याच्या संदर्भातले ते कारखाने अडचणीत आले होते. उद्या जर इन्कम टॅक्सनी ठरवलं असतं तर कारखान्याचं अकाउंट पण सीज केलं असतं. पण दिल्लीमध्ये प्रयत्न केल्यानंतर अमित शहा त्यांनी एखादा निर्णय करायचंच म्हटलं
तर ते करून दाखवतात. अशा प्रकारचा अनुभव गेल्या 9-10 वर्षामध्ये अनेकांना आलेला आहे. आणि मग त्यांनी इन्कम टॅक्सवाल्यांना बोलवलं, सहकार विभाग आता त्यांच्याकडेच आहे, ते सगळे बसले आणि 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा भूर्दंड राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यावर होता, तो माफ केला. नुसतं तसं नाही, आता FRP पेक्षा ज्यावेळेस सोमेश्वर माळेगाव जास्त भाव देतो, आता तुमच्या इथं गेटकेडला 2850 होता, तुम्हाला 3411 होता, 3411. त्याच्यामुळं तुम्हाला हा भाव जास्त देताना तुम्ही FRP पेक्षा जास्त भाव दिला, मग तो वरचा इन्कम धरला पाहिजे आणि त्याच्यावर इन्कम टॅक्स 30% बसवला पाहिजे, असंही एक प्रपोजल आलं. पुन्हा आम्ही अमितभाईंना सांगितलं, अमितभाईंनी त्याच्यामध्ये सांगितलं, जर तो कारखाना उत्तम चाललेला असेल आणि FRP पेक्षा जास्त भाव देण्याची त्या कारखान्याची क्षमता असेल, कर्ज न काढता त्यांचा भाव बसत असेल, नेटवर्क न करता भाव बसत असेल, तर त्यांनी त्यांची बॅलन्स शीट साखर आयुक्ताला दाखवायची, साखर आयुक्ताने ती तपासायची आणि तो भाव कुठलाही नवीन बोजा न वाढवता, लोन न घेता, कर्ज न घेता हा बसत असला तरी तिथल्या तिथं त्या साखर आयुक्ताने परवानगी द्यायची. साखर आयुक्तांनी परवानगी देऊन तो भाव निघाला असेल तर त्याला इन्कम टॅक्स बसणार नाही असे आदेश काढले. मित्रांनो, हाही फायदा तुमच्या माझ्या शेतकऱ्यांचाच आहे. मी आज तिथं गेल्यानंतर मला खूप दिवस, मी मागे तुम्हाला सगळ्यांना ज्यांची साखर कारखानदारीतला चांगला अभ्यास आहे त्यांना आठवत असेल की पहिल्यांदा क्रोजनचा भाव 3 रुपये होता, 3.25 रुपये होता. मी सरकारमध्ये गेल्यानंतर मी परत सांगत नाही, मला त्याच्यातलं दुखणं माहिती होतं. मी त्या क्षेत्रातनं लहानाचा मोठा झालेला असल्यावर ते क्षेत्र मला 24व्या वर्षी एका साखर कारखान्यामध्ये सभासदांनी मला डायरेक्टर केलेलं असल्यामुळं आणि थोडंसं जे काम करायचं ते फार लक्ष देऊन करायचं, खोलात जाऊन करायचं, त्याचे बारकावे बघायचे, त्याचे फायदे तोटे बघायचे आणि त्याच्यातनं जनतेच्या फायद्याचं जे असेल ते करायचं. म्हणून मी त्याच्या खोलात गेलो तर माझ्या लक्षात आलं की ते परवडत नाही. माळेगावकरांनो, तुम्ही कुणालाही विचारा, इथं 3.25 रुपयाचा भाव 6.25 ते 6.5 पर्यंत घेऊन गेलो आणि त्याचा भरपूर फायदा पुन्हा शेतकऱ्यांना भाव वाढण्याच्या करता झाला. आता देखील 4.5 रुपये भाव आपल्या प्रोजनला आहे. मी त्याच्यामध्ये परवाच्या कॅबिनेटला 1.5 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं, कारण ऊर्जा खातं ज्यांच्याकडे मुख्यमंत्री शेवटी त्याचे प्रमुख असतात, माझ्याकडे अर्थ मंत्रालय. मी त्यांना म्हणलं की एवढा भार जरी राज्य सरकारने उचलला, 200 कोटी रुपये भार उचलावा लागतो, मला मान्य आहे, पण हे आपण जर त्यांना दिलं तर आत्ताची अडचणीत जी साखर कारखानदारी चालली त्याच्यामध्ये इथेनॉलच्या बद्दलचे जे धोरण बदललं गेलं, ज्यूस टू इथेनॉल ऐन वेळेस थांबवलं, 28% फक्त इथेनॉल घेतलं आणि त्याच्यामुळे जिथं डिस्टिलरी आहेत त्यांना जरा फटका बसला. ज्यांनी डायरेक्ट ज्यूस टू इथेनॉलचे प्लांट टाकले ते तर अडचणीमध्ये आले, त्यांचे सगळे हप्ते थकले, त्यांचं सगळं व्याज त्या ठिकाणी थकलं आणि ह्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी बाबांनो घडल्या. आणि म्हणून मी त्यांना म्हणालो की नाही म्हटलं तरी पोत्याला 5% GST हे आपण लावतो. गडीभर तुम्ही 3,000 रुपये पोतं धरा, 5-15, 150 रुपये GST माझा शेतकरी कर्जामध्ये भरतो. 75 रुपये जातात केंद्राला, 75 रुपये राहतात SGST आणि CGST. 150 मध्ये 75 असं ते होतं. माझ्या डोक्यात आलं की बाबा हे पैसे मला असेच देता येत नाही, तर साधारण आपण 6 रुपये जर दर लावला तर साधारण 65 ते 70 रुपये भाव, म्हणजे 75 पर्यंत भाव जाईल. मी ह्याला सांगितलं मंत्रिमंडळाला, बाबांनो बाकीच्यांना आपण ज्यावेळेस मदत करत असतो, शेतकरी वर्गाला कुठं गारपीट झाली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, आणखीन काही झालं तर आपण नेहमी शेतकऱ्याच्या करता पुढाकार घेतो. SDRF NDRF मध्ये केंद्रातून मदत आणतो आणि त्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी घेतलेला पीक कर्जाचं पुनर्गठन करतो, त्यांना नवीन कर्ज घेण्याच्या पात्र ठरवतो. हे सगळं आपण करतो. त्यापेक्षा
हा आमचा साखर कारखानदारीचा व्यवसाय राज्य सरकारच्या तिजोरी, केंद्र सरकारच्या तिजोरी काही हजार कोटी रुपये टॅक्स घालतो. म्हणजे आपल्या इथं होणारं EN एक्स्ट्रा अल्कोहोल ते ज्यावेळेस त्याच्या विदेशी वाईन तयार होते किंवा विदेशी दारू तयार होते त्यावेळेस त्याच्यावर एवढा टॅक्स असतो की काही विचारताच सोय नाही. आता तो तुम्हाला भरावा लागत नाही, पण जो दारूचा कारखाना आहे फॉरेन लिकर त्यांना तो भरावा लागतो. अशा पद्धतीचा आहे. आणि मग सगळ्यांनी म्हणले की ठीक आहे, आता 1 वर्षाच्या करता सध्या आपण देऊ आणि नंतर पुढच्या वर्षी त्याचा नवीन विचार करू. म्हणलं हरकत नाही, वर्षाकरता जरी म्हटलं तरी आपल्या शेतकऱ्यांना त्याच्यातनं चांगली मदत होते, म्हणून तो निर्णय आपण घेतला. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या माळेगावला त्यावेळेस बाळासाहेब आणि बाकीचे सगळे असताना अशोकराव दूध संघाचे चेअरमन होते आणि त्याच्यामध्ये अशोकानंदराव त्यामध्ये त्यावेळेस इथं पाण्याची टाकी स्टोरेज टँक करायचा होता. त्यांनी ती करता येईल जसं बारामतीमध्ये मी आता भिगवण रोडला किंवा वेगवेगळ्या रोडला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय तशा पद्धतीनं आपल्याला इथं पण करायचंय. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय रोगराई कमी होत नाही, डासांचा प्रादुर्भाव कमी होत नाही आणि रोगराई कमी करत असताना अंडरग्राऊंड ड्रेनेजमधनं ते पाणी एका ठिकाणी आणलं तर त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसावा लागतो, त्याला STP म्हणतात. तेही आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. त्याचेही जवळपास 14 कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत. आमच्या इथं मुस्लिम बांधव पण आहेत, त्यांच्याकरता शादीखान्याच्या करता 2,30,00,000 रुपये मंजूर आम्ही केलेले आहेत. मी बारामतीला कधी आल्यानंतर शादीखान्याची इमारत बघा, तिथं 60 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकाकरता स्मशानभूमी, दफनभूमी, इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण सगळेच जण मिळून करतोय. अर्थात त्याच्यामध्ये तुमची पण सगळ्यांची साथ आहे आणि म्हणून हे सगळं जमतंय. आता हे सगळं जमत असताना मित्रांनो, पाण्याच्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न, यंदा दुष्काळ पडला. 40 तालुके दुष्काळी जाहीर केले, त्याच्यात बारामतीचा पण नंबर लागला. का तर दुष्काळी परिस्थिती होती. आपल्याला सुदैवानी गुंजवणी, भाटघर, वीर आणि मीरा देवघर ह्या 4 धरणामुळं आणि इकडं खडकवासल्यावर जनाई, शिरसाई आणि इकडच्या नदीवर पुरंदर उपसा सिंचन योजना, त्यामुळं बारामतीला ह्या ना त्या निमित्तानं आपण पाणी देण्याचं काम करतो. त्यावेळेस कालवा सल्लागार समितीचा मी पालकमंत्री जिल्ह्याचा असल्यामुळे मी अध्यक्ष झालो आणि त्याच्यातून मला त्याची शेतीला किती, प्यायला किती, नागरिकांना किती, इंडस्ट्रीकरना किती असं सगळं झालं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची बचत करून मी बारामतीचा डावा कालवा आज मार्च महिना चालू आहे. माळेगावकरांनो, जूनपर्यंत हा कालवा बंद केला जाणार नाही अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. शेवटी तुमची माझी शेतीवाडी चांगली करायचं म्हटलं तर पाणी असल्याशिवाय काही आपलं चालत नाही. कुणाच्याच विहिरीला जिवंत पाणी नाही. त्यामुळे जर 1 महिना क्लोजर आला की सगळ्या विहिरी आपल्या उताने पडतात, सगळ्या असतात. एखादी क्वचित जर जुनी विहीर असली तर मला माहिती नाही, पण माझा जो अनुभव आहे, बोर आपली असतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून तिथं पाणी आपल्याला मिळालं. आज आपल्या विरोधात मोदी साहेबांना त्या ठिकाणी बदनाम करण्याच्या करता सतत निवडणुका आल्या. मी पण विरोधी बाजूला होतो. त्यावेळेस म्हणायचे आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आता हे बदलणार आहे. हे अतिशय धागांत खोटं, पण रेटून बोलायचे, देश संविधान बचाव, देश बचाव. आणि लोकांनाही मग 10-20 वेळा ते ऐकल्यानंतर खरं वाटायला लागतं. मित्रांनो, मी काल पण मुंबईला बोललो होतो, परवा मुख्यमंत्र्यांच्या देखत. मी आज पण माझ्या माळेगावकरांच्या देखत तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या घरच्या लोकांना सांगू इच्छितो, बाबांनो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना तोपर्यंत कुणीही मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही. हे सगळं थोतांड आहे. जसं की मुंबई आता महाराष्ट्रातलं तोडणार, मतं घेण्याकरता मराठी माणसाला थोडंसं उचकवण्याकरता आता मुंबई चालली, मुंबई वेगळी होणार. कोण वेगळी करतंय? 105-6 लोक हुतात्मे पत्करले, चेष्टा. महाराष्ट्र काही गप्पा बसलं नाही, पण काहीतरी काड्या उठवायच्या. तशाच पद्धतीनं आता घटना बदलणार. अरे कुणी सांगितलं तुम्हाला घटना बदलणार? 10 वर्षात काही केस झालंय, परंतु असं काहीतरी
सांगायचं की लोकांच्या मनामध्ये काहीतरी तिसरंच विचार त्या ठिकाणी फिरायला लागले पाहिजेत. ते त्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली पाहिजे. ज्या पद्धतीचं राजकारण. आणि मित्रांनो, तुम्ही अनेक वर्ष 32 वर्ष 33 वर्ष बघताय. मला हे असलं काही आवडत नाही. मी म्हणतो जे आहे खरं ते सांगा. जे आपल्याला करता येत नाही त्याच्याबद्दल बोलू नका. ज्यावेळेस आपल्याला खात्री पटेल की हे आपण करू शकतो तर सांगा. नाहीतर उगीच कशाला वेळ मारून द्यायची. पुन्हा दुसऱ्यांदा काही प्रसंग आला माळेगावकरांच्या समोर जायला आणि एखादा एक जबाबदार नागरिक उभा राहिला, का रे अजित पवार मागच्या वेळेस येऊन तिथं त्यावेळेस असं असं सांगितलेलं होतं आणि आता तर काहीच त्याच्यामधले आम्हाला दिसत नाही. असा प्रसंग कुठल्याही राजकीय लोकांच्यावर येऊ नये. आज काय आपण बघतो, सकाळी काही जण उठतात, 9-10 वाजता भोंगा वाजावा तसा ह्यांचा भोंगा सुरू होतो आणि काहीही वाचाळविरीसारखं बोलत असतात. कोण कुणाला खेकडा म्हणतंय, कोण कुणाला वाघ म्हणतंय, कोण कुणाला म्हणतंय की ही फुसका वाघ आहे. अरे कशाचा फुसका वाघ आणि चांगला वाघ आणि खेकडा? जग कुठं चाललंय? चंद्रयानावर लोक चालली. आज आमची मुलं मुली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी वेगवेगळे रिसर्च करतायत, एवढा अभ्यास करतायत. त्या साध्या मोबाईलवर गुगल आणि व्हॉट्सॲप आणि ट्विटर आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं इंस्टाग्राम जग इतकं जवळ आलं की जरा कुठं काही खट देखील झालं तर तिथून लगेचच बातमी इथल्या इथं कळायला सोपं जातं. अशा अनेक गोष्टी घडत आहेत. आणि आम्ही हे सगळं करत असताना इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता गरीब लोकांना पण घरकुलाचा कार्यक्रम आम्ही आणलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना मी आज सकाळी 100 घरं वाटून आलो. अमराईमध्ये जाऊन बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत कशी झाली. त्याच्यामध्ये नवीन आता उघडा मारुती आपला जो बारामतीचा आहे दुर्गा चित्रमंदिरच्या समोरच्या बाजूला, तिथं आज आम्ही जवळपास 200-250 घरांचं भूमिपूजन केलं. तिथं एक सुंदरपैकी शॉपिंग सेंटर उभं केलेलं आहे. ते आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे, ज्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा, ज्याच्यातून स्वतःला छोटे मोठे व्यवसाय करता यावे. म्हणून हा सगळा आपला खटाटोप आहे. आणि हा सगळा खटाटोप करत असताना अनेक मुलं मुली मला भेटत असतात, पालक भेटत असतात. अनेक आत्ताही पण निवेदन आहे की आम्हाला नोकरी द्या किंवा आणखीन काही त्या ठिकाणी सिक्युरिटी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर म्हणून माळेगाव कारखान्यात त्या ठिकाणी नोकरी द्या, घरकुलाचे उर्वरित हप्ते मिळण्यासाठी शिफारस आम्हाला द्या. अशा पद्धतीनं खूप काही शिक्षिका म्हणून नोकरी मिळण्याबाबत अशा बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु आचारसंहितेमुळं त्याच्यात मला मर्यादा पडल्यात. ते संपल्यानंतर मी निधीच्या बाबतीत पण आणि इतर बाबतीमध्ये पण तुम्हाला मदत करीन. मी काही तसा वेळ मारून नेणारा माणूस नाही. दुसरी, नमो महारोजगार मिळावा. नमो म्हणजे नरेंद्र मोदीतलं न आणि मोदीमधलं मो. नमो महारोजगार मिळावा. त्या नावाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यामध्ये 6 रिजनमध्ये 6 असे मोठे मेळावे घ्यायचं ठरवलं. मोठ्या मोठ्या कंपन्या आणायच्या, त्यांना ज्या क्वालिफिकेशनची मुलं मुली लागतात त्यांना तिथं घेण्याच्या करता संधी द्यायची. आणि नागपूरमध्ये एक विदर्भातला केला, आमच्या कोकणातला ठाण्याला एक केला, त्याच्यामध्ये लातूरला इकडचा जो मराठवाड्याचा भाग आहे तिथंच केला. पश्चिम महाराष्ट्राचा पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर ह्याचा बारामतीमध्ये केला. हजारो मुलं 2 दिवस मुलं मुली आली, संपूर्ण विभागातनं आली आणि त्याच्यातनं काही हजार मुलं मुली कामाला त्या ठिकाणी लागली. तरी काही मी त्याच्यावर टीका करायची. अरे प्रयत्न तर केला पाहिजे. उलट मंगल प्रभात लोढा हे आले आणि माझी त्यांची चर्चा झाली. त्यांना म्हणलं की आता काही हाऊसकीपिंगचे कोर्स आहेत, 4 महिन्याचे कोर्स आहे, इतर वेगवेगळे कोर्स आहेत 4-4 महिन्याचे. त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचा कोर्स त्या मुलांनी किंवा त्या मुलींनी घेतला आणखी त्याच्यामध्ये तरबेज किंवा तो तरबेज झाला तर त्याला लगेच नोकरी लागते. आज BVG ग्रुप काही हजार लोक मुलं मुली त्याच्याकडं हाऊसकीपिंगच्या करता आहेत. काल परवा माझ्याकडे दुसऱ्या एका कामाच्या करता आला नव्हता. तो म्हणला दादा मी ते कोर्सचं ट्रेनिंग देऊ, ज्यांना त्याच्यामध्ये रस असेल त्यांनी ते करावं. ज्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल त्याच्यात मी आता ITIला काही कोर्सेस त्याच्यातले आणतोय, जे बागायती भागाकरता माळेगावच्या, म्हणजे तुमच्यालाही सोयीचं होईल. आणि माझ्या जिरायत भागामध्ये कृषीमूल शिक्षण संस्था आहे. पूर्वी सिद्धताई वगैरे त्याच्या अध्यक्ष होत्या, आता मला तिथं प्रमुख केलेलं आहे. मी प्रमुख झाल्यानंतर तिथं खूप बदल केला.
आपले प्रफुल्ल तावरे असतील, सुभाष सोमानी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आता मोरगाव रोडनी गेल्यानंतर तुम्हाला ते दिसत असेल, काल पण मी तिथं 1.5 कोटी CSR त्या ठिकाणी आणला. मित्रांनो, आज मी जिराज भागामध्ये फिरत होतो, 2,88,00,000 रुपये बोरकरवाडीला बंद पाईपलाईनला पाहिजे होते. 2,88,00,000 रुपये टाटा ट्रस्टमधनं आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणले. इंगळे म्हणून आहेत माझे सहकारी, त्यांनी त्याच्यामध्ये मदत केली. टाटाचे आपले पण ओळख आहे, कारण उद्योगरत्न मध्ये पुरस्कार रतन टाटांना दिला त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या घरी गेलेलो होतो. शेवटी ह्या गोष्टीचा फायदा गोरगरिबांच्या मुलांना, सर्वसामान्यांच्या मुलामुलींना झाला पाहिजे, ही माझी त्याच्या पाठीमागची भावना. आणि नंतर मंगेशकडं माझ्या जेवण होतं, मंगेश जगतापच्याकडं. तिथं मला ते आले इंगळे, आणि तिथं किती 4 कोटी, किती रे 4.5 कोटी रुपये तिथं तरडोलीला बंद पाईपलाईनमधनं आणण्याच्या करता मंजूर केले. 4.5 कोटी. अहो 4.5 रुपये कोण कोणाला देत नाही जे आहे ना, आणि 4.5 कोटी रुपये आपल्या शब्दाखर्चात ते देतात. त्यांना तेवढ्यावर नाही सांगितलं, म्हणलं आता मला बारामतीचं ते लाईटचं सोलर पॅनल सगळे बसवायचं 5 मेगावॉटचं, आणि त्याच्यातनं बारामती शहरातली आणि बारामतीचे पाणी पुरवठ्याचे सगळे पंप हे ते सोलरवर घ्यायचे. लाईट बिलच नाही आलं पाहिजे. बारामतीला आता 3,60,00,000 रुपये लाईट बिल येते वर्षाचं, 3,60,00,000 रुपये. आता ते पण आपण करतोय. माझी माळेगावकरांना पण विनंती, इकडं कुठं माळावर एक 10 एकर जमीन, 2 मेगावॅटला साधारण 10 एकर जमीन लागते, 1 मेगावॅटला 5 एकर लागते. तर 10 एकर जमीन सरकारची कुठं असली तर त्याच्यात झाडं नसली पाहिजेत, कारण त्याला सावली चालत नाही. बॅरन लँड लागते. त्या बॅरन लँडवर आपण आपली सोलरवरून 2 मेगावॅट वीज तयार करू. आपले जे काही पाणीपट्टी इलेक्ट्रिक पंप चालतात ते देखील आपण त्याच्यामधनं ती वीज घेऊ. स्ट्रीट लाईट आता गाव वाढतंय. उद्याच्याला रात्री पण माझ्या महिलांना